नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला जर पनीर खूप आवडत असेल पण वेगळे काहीतरी खायचे असेल, त्यासाठी आज आपण बनवणार आहोत क्रीमी असे हैदराबादी पनीर. तर त्यासाठी इथे मी घेतले 200 ग्रॅम पनीर आणि इथे 2 मोठे कांदे कट करून घेतलेले, दही, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे साहित्य घ्यायचे आणि झटपट सोप्या पद्धतीने आपण इथे हैदराबादी पनीर बनवूया. तर त्यासाठी इथे मी बेसिक खडे मसाले घेतले. तर आपल्याजवळ जे खडे मसाले घरात असतील ते घेतले तरीही चालणार आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल थोडे गरम झाले की त्यातच आपल्याला हे पनीर शालो फ्राय करून घ्यायची. तर हे पनीर आपल्याला एका बाजूने व्यवस्थित असे शालो फ्राय झाले की दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला पनीरच्या जेवढ्या 4ही बाजू असतात त्या बाजूंनी आपल्याला व्यवस्थित हे पनीर शालो फ्राय करून घ्यायचे. तर आपल्याला हैदराबादी पनीर बनवत असताना पनीर आपल्याला अतिशय ताजे आणि फ्रेश घ्यायचे. तर इथे मी 200 ग्रॅम पनीर अशा पद्धतीने मस्त असे बघू शकता तुम्ही किती रंगही त्याचा गुलाबी आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पनीर फ्राय करून घेतले. तर आपल्याला आता त्याच तेलामध्ये जे आपण कट करून घेतलेले कांदे होते तेही रंग बदलेपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. तर इथे आपल्याला त्याच कांद्यांमध्ये लसूण पाकळ्या, अद्रक आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित हे कांद्यांचा रंग मस्त असं गुलाबी होईपर्यंत आता व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे अतिशय असे टेस्टी आपले हे हैदराबादी पनीर तयार होणार आहे. तर आता थोड्या वेळासाठी एका प्लेटमध्ये काढून मस्त असे याचे हे गार करून मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. तर व्यवस्थित आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि त्यातच आपल्याला अजून आता काही जिन्नस घालून मस्त याची प्युरी तयार करून घ्यायची. कारण आपल्याला अतिशय असे क्रीमी हे हैदराबादी पनीर तयार करायचे. त्यातच आपण जे आता पुदिना घेतला आहे तोही स्वच्छ धुवून घालून घ्यायचा आणि त्यातच आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीरही घ्यायची आणि दही घ्यायची. दही आपल्याला इथे ताजी फ्रेश घ्यायची आणि आंबट न घेता अशा पद्धतीने मस्त आपण आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे स्मूथली असे ग्राइंड करून घेतलेले आहे. तर आता यामध्ये त्याच पॅनमध्ये आपल्याला आता पुन्हा 4 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल आपल्याला थोडे गरम झाले की त्यातच जे आपण खडे मसाले घेतले होते ते घालून घेऊया आणि खडे मसाले घातल्यानंतर जिरे थोडे छान असे फुलायला लागले की त्यातच आपण आता जी कांद्याची प्युरी तयार केलेली आहे तीही अशा पद्धतीने यात घालून आपल्याला आता मस्त असा गॅस मीडियम फ्लेमवरती करून सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला दही घातलेली असते म्हणून आपल्याला गॅस जास्त हाय फ्लेमवरती न ठेवता अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती ठेवत व्यवस्थित असं हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. तर आता त्यातच मी आता 2 मोठे चमचे भरून धनेपूड, 1 चमचा भरून जिरेपूड आणि काळी मिरपूड आपल्याला अर्धा चमचा घ्यायची. त्याच पद्धतीने इथे मी 1 चमचा भरून किचन किंग मसाला घेतला आहे आणि 2 चमचे पनीर मसाला घेतला आहे. थोडी चिमूटभर हळदही घालायची आणि भरपूर अशी मस्त कस्तुरी मेथी हातावरून क्रश करून घ्यायची. क्रश केली की कस्तुरी मेथीची चव छान अशी या पनीर हैदराबादीमध्ये उतरते आणि अप्रतिम अशी चव लागते. आता सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडे पाणी घालायचे. तर पाणी आपल्याला इथे बेताचेच घालायचे कारण इथे हैदराबादी जे पनीर बनवणार आहोत ते आपल्याला अतिशय असे छान क्रीमी बनवायचे आणि जास्तीचे असे पातळ न बनवता व्यवस्थित असे दाटसर बनवायचे. ते आपल्याला आता तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटभर हे व्यवस्थित असे मसाला हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण जे पनीर शालो फ्राय केलेले आहे ते आपल्याला याचे छोटे छोटे क्यूब तयार करून घ्यायचे. तर आपल्याला कितमत पण मोठ्या हवे आहेत त्या पद्धतीने आपल्याला आता हा पनीर कट करायचा आहे. तर जास्तीचे मोठेही न घेता किंवा खूपच असे लहान न करता मध्यम आकाराचे आपल्याला क्यूब कट करून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे क्यूब छान असे तयार करून घेतलेले आहेत. तर तेवढ्या वेळातच आपला इकडे छान अशी ही ग्रेव्ही ही मस्त अशी तयार झालेली आहे. तर त्या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये इथे 2 मोठे चमचे भरून आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे. जर तुमच्याजवळ फ्रेश क्रीम असेल तीही घातली तरीही चालणार आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालून आपल्याला आता मीठ आणि साजूक तूप व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे.
तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झाले की त्यातच आपल्याला आता जे आपण शालो फ्राय आणि कट करून घेतलेले पनीर आहे ते आपल्याला यात आता व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। तर बघू शकतो त्याची ग्रेव्ही अतिशय अशी आपल्याला थिक तयार करायची, जास्तीचे असे पाणी न घालता। तर मी फक्त जे मिक्सरचा जार होता त्यातच थोडे पाणी घातले आणि ते आपण इथे घातलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण पुन्हा 2 मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आणि छान याचे मस्त याला तेल सुटल्यानंतर भरपूर अशी मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आपले हे क्रीमी आणि असे टेस्टी मलाईदार आपले हे पनीर हैदराबादी झटपट असे तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीचे पनीर हैदराबादी तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कमेंट करा, खात राहा, मस्त राहा। धन्यवाद।